नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र ज्ञानोबा कर्डिले. इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत. बघू शकता माझी बाग. फक्त 22 महिने होत आहेत, झालेत पूर्ण. आपण 2 महिन्यापूर्वी छाटणी घेतली होती याची. परत छाटणीला आलेली आहे बाग. बघू शकता आपण 3-2च्या फॉर्म्युल्यानुसार अशी कटिंग घेतलेली आहे. दशेरी केशर मिक्समध्ये दशेरी पण ठेवलेली आपण बघू शकता. सुंदर असं नियोजन आहे. कटिंग झाल्याच्या नंतर आपण एक बुरशीनाशकचा फवारा घ्यायचा आहे. ते झाल्याच्या नंतर यावरती आपण बोर्डो पेस्ट पण करणार आहे. मग एकदम सुंदर असं ब्रँचेस डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. आंतरपीक घेतलेलं आहे आपण. बघू शकता अशी बाग आहे. याला खताचं नियोजन आपण करणार आहेत. शेणखत टाकलेलं आहे, टाकायचं आहे, काही टाकलेलं आहे. 10-26-26 या खताचा आपण उपयोग करून बघणार आहे त्यावेळेस. बघू शकता हे 2 बाट्यावरचं कलम. एकच नंबर प्रतिसाद. बघा कसा आकार, कसा फुटवा. आणि यावरती शेंडा पोकरा आळीनं अटॅक केला आहे. याच्यासाठी आपण क्लोरोपायरिफॉस, लॅम्डासायलोथ्रिन अशा प्रकारची कीटकनाशक प्रतिपंप 25 ml हिशोबाने पण फवारणी करू शकतो. आळी कंट्रोल होते त्याने. बघा शेंडा पोकरला आहे. अशा प्रकारे होल करतात, आतमधला सगळा गर खाऊन टाकतात ते. सुंदर अशी बाग तयार झाली आपली. बघा कटिंग चालू आहे आपण. आपण स्वतः बागेमध्ये सगळं नियोजन करतो. आपण कुठला रोजगारी वगैरे काही लावत नाही आहे. वैयक्तिक अशा पद्धतीने नियोजन. हे सगळे झुकलेले सगळे जे फाटे आहेत, खाल्या फांद्या सगळं काढून टाकून द्यायचं असते. कारण की नंतर ह्याचा भार सगळा खाली जमिनीला येऊन टेकतो. त्यामुळे याचं नियोजन सगळं बिघडून जातं. संपूर्ण ब्रँचेस आपण काढून टाकणार आहे खाल्ल्या. आणि चांगल्या पद्धतीचा आकार झाडाला देऊन 4-4, 5-5 अशा ब्रँचेस फुटलेल्या आहेत. त्याच्यातल्या आपण हे सशक्त फांद्या 3 ठेवणार आहेत. त्याच्यामधून नंतर आपण 1 काढून टाकायची. फक्त 2-2 ठेवायच्या वरती. अशा पद्धतीनं सुंदर असं नियोजन चालू आहे. जर माझा चॅनल आवडला, लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा. आपल्या काय अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य कळवा. धन्यवाद.